नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळीक. मी माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि भटकंती मनाची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तुम्ही द्वारकाधीश मंदिरात गेलात का? चला तर मी तुम्हाला आज द्वारकाधीश मंदिरामध्ये घेऊन जातो. हो, जे गुजरातमध्ये आहे ते नाही, आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये विरारच्या नजीकच विरारमध्ये हे द्वारकाधीश मंदिर बनवण्यात आलेलं आहे. अप्रतिम कोरीव काम आणि सुंदर असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे. या मंदिरामध्ये असलेली कृष्णाची मूर्ती अतिशय लोभास आणि खूप सुंदर अशी आहे. तर या मंदिराची संपूर्ण माहिती घेऊया. चला तर मग मित्रांनो, या द्वारकाधीश मंदिरात जाऊया आणि तेथे असलेल्या श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. पण आपल्याला मंदिरात जाण्यासाठी विरारच्या पूर्वेला जावं लागेल. तिथून आपण रिक्षा किंवा जी महानगरपालिकेच्या बसेस आहेत त्या बसेस कशा प्रकारे उपलब्ध आहेत ते पाहून मग आपण पुढे जाऊया. चला तर मग. भटकंती मनाची. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट पासून ते विरारपर्यंत प्रवास करत असताना सुंदर अशा भाईंदरच्या खाडीचा आपल्याला अनुभव घेता येतो. आणि आपण प्रवास करत करत मुंबई केव्हाच सोडली हेही लक्षात येतं. ही पहा भाईंदरची खाडी, आणि या खाडीतूनच रोरो बोटी मार्गे आपल्याला वसईच्या किल्ल्यावर थेट जाता येतं. ट्रेनमधून आजूबाजूचा परिसर पाहत बघता बघता आपण विरार स्टेशनला येऊन पोहोचतो. प्लॅटफॉर्मवर चढल्यावरच आपल्याला समोर असलेल्या महानगरपालिकेच्या बसेस दुरूनच दिसू लागतात. त्यासाठी आपल्याला प्लॅटफॉर्मवर उतरून पूर्वेला जावं लागतं. मित्रांनो, मी आता बाहेर आलेलो आहे आणि इथून मी रिक्षावाल्याने विचारलं तर रिक्षावाले 50 रुपये एका सीटचे सांगतायत. पण मी बघू, बसने जाण्याचा प्रयत्न करेन. जेवढं स्वस्त होईल तेवढं आपण जाऊया. जर तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर त्याचं भाडं 50 ते 100 रुपये असू शकतं. विरारच्या पूर्वेला असलेल्या महानगरपालिकेच्या बसस्टॉपच्या आवारात येऊन पोहोचलो. पहा, समोरच आपल्याला महानगरपालिकेची इमारत दिसत आहे. जर तुम्ही सुक्या मासळीचे खवय्ये असाल तर जाताना इथून स्वस्त आणि मस्त अशी सुकी मासळी घरी घेऊन जा. हा पहा, हा बसस्टॉप आहे. इथूनच आपल्याला कुंभारपाड्याला जाण्यासाठी बस मिळेल. या बसस्टॉपला आलात तर कुंभारपाड्याला जाणारी बस पकडा. 20 रुपये तिकीट घेईल आणि कमी ते अर्धा तासाच्या आतमध्ये आपल्याला कुंभारपाड्याला सोडेल. 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. ही पहा मित्रांनो, आपल्याला कुंभारवाड्यापर्यंत घेऊन जाणारी बस आता समोर आलेली आहे. हे बघा, हे पुरुषाला 20 रुपये आहे आणि स्त्री असेल त्याचा 10 रुपये. तो पहा मित्रांनो, दुरूनच आपल्याला मंदिराचा कळस आता दिसू लागलेला आहे. पहा, प्रवास करत असताना आपल्याला रस्त्यातच श्री वाघोबा मंदिर सुद्धा पाहायला मिळतं. विरारचा आजूबाजूचा नजारा पाहत पाहत 20 ते 25 मिनिटातच कुंभारपाड्याच्या बसस्टॉपला आपण येऊन पोहोचतो. हा पहा, हा कुंभारपाडा बसस्टॉप आहे. या बसस्टॉपच्या बरोबर समोर जो रस्ता जातो त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. इथे उतरल्यावर मी चालतच जाणार आहे, कारण जास्तीत जास्त एक ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. आणि एवढं अंतर या निसर्गाच्या सानिध्यातून चालताना खूप बरं वाटेल, म्हणून मी इथून चालतच जाणार आहे. रिक्षाचा पर्याय सुद्धा आहे. तिकडे रिक्षा नव्हती, आपण मी काय विचारलं नाही. हे बघा, येत आहेत रिक्षा मागून, पहा. पण मी काय थांबलो नाही तिथे, कारण मला पुढे जायचं होतं म्हणून मी चालतच जाण्याचा पर्याय निवडला. इथे डाव्या बाजूला इथे विवा कॉलेज आहे. डाव्या बाजूला बघा, उन्हाळ्याचे दिवस आहेत, संपूर्ण झाडं कशी सुकली आहेत बघा. कुंभारवाड्याच्या गावातून प्रवास करत असताना गावात असलेली छोटी छोटी घरं दृष्टीस पडतात.
खरं म्हणजे माझ्यासारख्या भटकंती करणाऱ्या माणसाला अशा गोष्टी पाहण्याचा मोह आवरता येत नाही, कारण निसर्गाच्या सानिध्यातून प्रवास करत असताना अनेक छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दृष्टीस पडतात आणि त्यांचा अनुभव घेत घेत आपल्याला प्रवासही करता येतो. पहा मित्रांनो, ही मातीची मटकी पाहिल्यावर आपल्याला खरोखरच कुंभारवाड्यामध्ये आल्याचा अनुभव येतो. साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर पार करून आपण मंदिराच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत. रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला प्रसाद विक्री करणारी छोटी छोटी दुकानं पाहायला मिळतात. फुटाणे, लाडू, पेढे असा प्रसाद आपल्याला इथे घेता येतो. डोक्यावर कडक उन्हाची झळा आणि कुंभारवाड्याच्या गावचे एकूणच सौंदर्य पाहत पाहत आपण शिरगावात येऊन पोहोचतो. हो मित्रांनो, हे द्वारकाधीश मंदिर विरारच्या शिरगावमध्येच आहे. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला आपल्याला शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच प्रशस्त अशी पार्किंगची सोयसुद्धा मंदिरातर्फे करण्यात आलेली आहे. पहा किती सुंदर मंदिर आहे. या मंदिरात यायचं असलं तर सकाळी लवकर या किंवा संध्याकाळी या, कारण दुपारच्या वेळी खूप कडक ऊन असतं. इथे आल्यावर आपल्याला चप्पल स्टँडवर चप्पल काढायची आहे. हे बघा, इथे चप्पल स्टँड आहे. बघा, मंदिराच्या डाव्या बाजूलाच आपल्याला इथे चप्पल काढण्यासाठी सोय केलेली आहे. इथे चप्पल काढायची आपल्याला, त्याच्यानंतरच आपल्याला आतमध्ये प्रवेश मिळेल. चला, मी पण चप्पल काढून घेतो. माझा टोकन नंबर देतात आणि त्या टोकन नंबर प्रमाणे आपल्याला चप्पल काढून तिथे यायची आहे. एवढा सगळा प्रवास करून आपण शेवटी मंदिरापर्यंत येऊन पोहोचलो. किती सुंदर आणि अप्रतिम असं मंदिर आहे. चला दर्शन घ्यायला जाऊया आपण. त्याआधी बोला राधे राधे, राधे राधे. गुजरातच्या द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती म्हणून हे मंदिर आपल्याला पाहता येतं. आपल्यासोबत आलेली लहान मुलं सुद्धा इथे मनसोक्त खेळू शकतात. पहा, या द्वारकाधीश मंदिरात येण्याआधी या मंदिराचे वेळापत्रक जाणून घ्या आणि त्याप्रमाणे या मंदिरात येण्याचं प्लॅनिंग करा. सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी हे मंदिर उघड असतं. प्राचीन कलाशैलीतील नागशैलीत बांधण्यात आलेले भव्य मंदिर, अतिशय सुंदर आणि एकाच रंगाच्या दगडात बनवलेलं हे मंदिर पाहता क्षणी विलक्षण अशा स्थापत्यकलेचा आभास होतो. मंदिर पाहताच मन मोहून टाकणारी स्थापत्यकला डोळ्यात साठून राहते. मंदिराच्या अगदी समोर उभा असलेला हा गरुड स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो. पहा, या स्तंभावर एक प्रतिमा आहे. अतिशय सुंदर अशी नक्षीकाम केलेला हा गरुड स्तंभ पाहता क्षणी मन मोहून टाकतो. या स्तंभाच्या चौथऱ्यावर 4 भाषेत स्तंभाची आणि एकूणच मंदिराची माहिती आपल्याला वाचायला मिळते. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या 4 भाषांमध्ये आपल्याला माहिती वाचायला मिळते. आपण मुंबईमध्ये राहत असू आणि गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला जाणं शक्य नसेल तर विरारमध्ये हे द्वारकाधीश मंदिर पाहणं एक चांगला पर्याय होऊ शकतो. अतिशय भव्य आणि दिव्य असं हे द्वारकाधीश मंदिर आहे. या मंदिराचा शिखर 90 फूट उंच आहे आणि मंदिराच्या वरच्या बाजूला 52 यार्डाचा हा पिवळ्या रंगाचा ध्वज दूरवरून सुद्धा फडकत असताना पाहायला मिळतो. तसेच हा ध्वज 4 दिशा, 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांचे प्रतीक आहे असं म्हटलं जातं. पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर जसं चक्र आहे तसंच चक्र या मंदिरावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. याला नील चक्र म्हणतात. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच भले मोठे 2 हत्ती सोंडेमध्ये हार घेऊन जणू काही स्वागतासाठीच उभे आहेत असं वाटतं. या हत्ती आणि सिंहांच्या अस्तित्वामुळे मंदिराच्या सौंदर्यात अजूनच भर पडलेली दिसते. हे मंदिर दुमजली असल्यामुळे मुख्य मंदिरात गर्भगृहापर्यंत जाण्यासाठी सुमारे 56 पायऱ्या चढून वर जावं लागतं. चला मित्रांनो, आता ह्या पायऱ्या चढून झाल्यावर
आपण मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करून तेथे असलेल्या द्वारकाधीशाचं म्हणजेच आपल्या श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. तसंच मंदिरात आल्यावर डाव्या बाजूला गणपतीची तर उजव्या बाजूला एकविरा आईची मूर्ती पाहायला मिळते. विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत शिरगावात हे श्रीकृष्णाचं सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे. कुठेही स्टील आणि लोखंडाचा वापर न करता संपूर्णपणे दगडात बांधलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला तळघरात एक भली मोठी खोली ध्यानधारणेसाठी म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणून मी सुद्धा त्या खोलीमध्ये प्रवेश केला. तेथे आपल्याला भला मोठा ओम आणि शंकराची पिंडी पाहायला मिळते. ध्यान धारण्यासाठी म्हणून मी इथे येऊन बसलो थोडा वेळ. ओम आणि खाली शंकराची पिंडी आहे. तळघरातल्या खोलीतून ध्यानधारणा करून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा डाव्या बाजूला गोवर्धन पर्वताची प्रतिकृती येथे पाहायला मिळते. गोवर्धन पर्वताची परिक्रमा कशी करावी याची संपूर्ण माहिती या प्रतिकृतीतून आपल्याला कळते. पहा किती सुंदर असा गोवर्धन पर्वत येथे आपल्याला बनवून दाखवलेला आहे. छोटा का असेना पण या गोवर्धन पर्वताची आपण कळत नकळत परिक्रमा केल्याचा आनंद मिळतो. या गोवर्धन पर्वताच्या भोवती छोटंसं पाण्याचं तळं बनवलेलं आहे आणि त्यात काही भाविकांनी श्रद्धेपोटी काही पैसे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. या सुंदर अशा द्वारकाधीश मंदिराची निर्मिती श्रीकृष्णाचे निस्सीम भक्त विरारचे प्रसिद्ध श्री हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबाने केलेली आहे. मित्रांनो, हे मंदिर पाहिल्याच्या नंतर या मंदिराच्या चौथऱ्यावर आपल्याला कृष्णाची नावं लिहिलेली आपल्याला दिसतील. हे बघा इथे दिसते बघा. ही अशी नावं आहेत तिथे आणि ही भरपूर अशी नावं लिहिलेली आहेत. संपूर्ण चौथऱ्यापर्यंत ही नावं लिहिलेली आहेत. श्रीकृष्णाची 108 नामावली येथे आपल्याला वाचायला मिळते. खरंच सुंदर कल्पना आहे. श्रीकृष्णाची काही ठराविकच नावे आपल्याला माहीत आहेत, पण जी आपल्याला माहीत नाहीत ती सुद्धा येथे आपल्याला वाचायला मिळतील आणि ती मंदिराच्या चौथऱ्यावर संपूर्ण मंदिरभर आपल्याला पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे इथे नावं कोरलेली आहेत त्याचप्रमाणे इथे छोटे छोटे हत्तीसुद्धा आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. संपूर्ण मंदिरभर आपल्याला श्रीकृष्णाने केलेल्या 18 लीलांचं दर्शन घडतं. पहा, यशोदा माता कृष्णावर रागावतानाचा प्रसंग आहे. इकडे कालिया मर्दनाचा प्रसंग दाखवण्यात आलेला आहे. अर्जुनाला कृष्ण आपलं विश्वस्वरूप दाखवतानाचा सुद्धा प्रसंग येथे आपल्याला पाहायला मिळतो. कृष्ण सुदामाची मैत्री असलेला प्रसंग सुद्धा येथे आपली नजर वेधून घेतो. कृष्ण आणि मीरा यांचं अतूट भक्तिमय प्रेम सांगणारं चित्र सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. पहा, इथे साक्षात द्वारकाधीश विराजमान झालेले पाहायला मिळतात. मंदिराच्या भोवती अजून एक गोष्ट निरखून पाहिली तर त्यात कृष्णाचं आवडतं मोराचं पीस आणि शंख सुद्धा इथे कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे मंदिर फक्त श्रद्धेचेच नाही तर स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अद्वितीय असा नमुना आहे. गुजरातमधील मूळ द्वारकाधीश मंदिराच्या धर्तीवर बनवले हे मंदिर पाहतानाच आपण स्वतःला हरवून जातो.
एक सुंदर आणि अप्रतिम मंदिर आज पाहायला मिळालं. पहा मित्रांनो, हे बघा सुंदर असं मंदिर आहे. अप्रतिम असं कोरीव काम केलेलं आहे आणि ह्या सुंदर असं मंदिराला पाहून खूपच समाधान वाटलं. आतील कृष्णाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि खरंच मनाला खूप छान वाटलं. काय मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर म्हणा राधे राधे, श्रीकृष्णाय नमः. चला तर मग एक नवीन व्हिडिओसाठी मी तुमची रजा घेतो. मंदिरातून बाहेर पडलात तर लगेचच आपल्याला बाहेर रिक्षा भेटतात जायला. विरार स्टेशनपर्यंत जायला 50 रुपये पर सीट आहे. पण तुम्ही जर कुंभारपाड्याला बसने जायचं असेल तर इथून चालत जा पुढे आणि तिथून मग आपल्याला स्टेशनपर्यंत जायला बस मिळेल.